गेल्या 5 वर्षामध्ये भरभरून असा निधी विशेषतः आत्ताच्या महायुती शासनाच्या निमित्तानं मला मिळाला। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सरकारनं प्रचंड असा निधी ग्रामीण भागासाठी मला दिला आणि म्हणून या प्रत्येक गावामध्ये काही ना काही स्वरूपाचा निधी देण्यामध्ये मी यशस्वी झालो। आता खरं म्हटलं तर जवळजवळ 600-700 कोटी रुपयाचा निधी मला ग्रामीण भागामध्ये त्यांनी दिलेला आहे। कोल्हापूर मतदारसंघाची व्याप्ती बघताना जवळजवळ 900-950 गावं, वाड्या वस्त्या वेगळ्या आणि या प्रत्येक ठिकाणी हा निधी गेलेला आहे आणि हा निधी गेला असताना लोकांना त्या कामांचं उद्घाटनसुद्धा मी करावं अशी त्यांची मागणी होती। त्या निमित्तानं त्याचं उद्घाटनही करावं आणि संपर्क दौरा धावतात करावा या निमित्तानं मी जिल्ह्याचा दौरा सुरू केला आहे। या शहराच्या जवळच्या या मोठ्या गावामध्ये विशेषतः चिखली गाव हे पूरग्रस्त असं गाव आहे आणि मग पूर ज्यावेळी आला त्यावेळी दरवेळी मी पुनर्वसनासाठी या गावामध्ये आलो होतो। आत्ताचे मुख्यमंत्री आणि त्यावेळीचे नगरविकास मंत्री आदरणीय शिंदेसाहेब हे सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून या गावामध्ये होते आणि म्हणून या माध्यमातून चिखलीचा संपर्क माझा नेहमीच आहे आणि हे गाव कोल्हापूरच्या जवळचं आहे, मोठं गाव आहे, करवीर तालुक्यातलं एक महत्त्वाचं गाव आहे आणि म्हणून या गावामध्ये विकासाचा निधी यावा ही लोकांची मागणी होती। यापूर्वी या गावाच्या ग्रामपंचायत जी मोठी ग्रामपंचायत बांधायची सुरू आहे यासाठी 30 लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आणि आज ज्याचं उद्घाटन झालं तो तांडा वस्तीतून 10 लाख जवळ 40 लाख रुपयाचा निधी या गावाला दिला। हे विकास कामांचं उद्घाटन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केलेलं आहे। शाहू महाराज किती विश्वास वाटतोय, कारण अनेक विकास कामं आपण केलेत असं म्हणताय, काय वाटतं? नाही, शाहू महाराज आणि मी हा विषय उमेदवारी मी पण उमेदवार जाहीर झाल्यावर ते उमेदवार झाल्यावर बोलूया, पण विकास कामं आहेत ती माझी जबाबदारी होती आणि कर्तव्य होतं। 5 वर्षामध्ये लोकांनी ज्या अपेक्षेनं मला निवडून दिलं होतं त्यामधून निश्चितपणानं काही उतराई होण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि मला आनंद आहे की जो मी निधी आणला त्यामध्ये पाठपुरावा या सगळ्या ग्रामपंचायतीच्या मंडळींनी केला म्हणून मी हा निधी प्रत्येक गावापर्यंत वितरित करू शकलो। निश्चितपणानं या कामाची उतराई मागच्या जे मला ताकदीनं लोकांनी मदत केली त्याची उतराई करण्याचा प्रयत्न मी केला आहे। पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा लोकांच्या ज्या अपेक्षा असतील गावाच्या संदर्भात तोच माझा पुढच्या काळामध्ये जाहीरनामा असणार आहे। व्हिडिओ पाहिला असं चित्र आता हे निवडणूक संपेपर्यंत राहील असं? आम्ही रथामध्ये बसलो होतो पण कुठल्या राजा महाराजाच्या रथामध्ये नव्हतो। जो रथ होता तो जनतेचा रथ होता आणि म्हणून या लोकशाहीच्या कल्पनेमध्ये रथ आणि इतर कल्पना ह्या आता मागं पडलेल्या आहेत। ही लोकशाहीची लढाई आहे आणि लोकशाहीच्या लढाईमध्ये मी उमेदवार म्हणून माझ्या पक्षानं अजून मला उमेदवारी द्यायची आहे। मला उमेदवार दिल्यानंतर माझ्या विरोधात कोण उभारणार आहे त्याच्यावर मी आज बोलू शकत नाही, पण निश्चितपणानं कोणा व्यक्तींची ही लढाई असणार नाही, विचारांची लढाई असणार आहे। प्रचार विरोधकांकडून केला जातो, कसं बघता या प्रचाराकडे आणि काय नेमका अनुभव येतो तुम्हाला या सगळ्या आता प्रचार? विरोधकांना बहुतेक दुसरा कुठला मुद्दा नसल्यामुळं माझ्या नाराजीचा विषय ते स्वतः मांडतायत। खरं म्हटलं तर ही जनता उत्तर त्याचं देईल आणि मी कुठल्या विरोधकांच्या टीकेला कधी उत्तर दिलं नाही। माझं कामच त्यांना उत्तर दिलं असं माझं स्वतःचं मत आहे। आमचं ठरलंय हे होतंच, पण ते आमचं ठरलंयमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष होतं हे सोयीस्करपणाने विसरू नका। आज शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी हे 3 पक्ष एकत्र आले आहेत, त्यामुळं त्यापेक्षा अधिक ताकद निश्चितपणानं वाढेल। आचारसंहिता 12 तारखेपर्यंत लागेल असं समजतंय, त्याच्या आतच ही अधिकृत घोषणा होईल असं मला वाटतं। अजूनही युतीची चर्चा आता भारतीय जनता पक्षाची देशातल्या इतर राज्यांची यादी प्रसिद्ध झाली। या राज्यामध्ये आमचे नेते शिंदेसाहेब, अजितदादा आणि मला वाटतं अमितभाई शाह आजच बसतील असं वाटतंय। थोड्याच 2-4 दिवसामध्ये ते नावं फायनल होतील। हातकणंगलेचा उमेदवार देखील तेच असतील, काय वाटतं? नाही, मला राज्यातली काही माहिती नाही, मला फक्त माझ्या मतदारसंघाची सुद्धा अजून पूर्वसूचना आलेली नाही। मी माझा संपर्क दौरा सुरू केलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।